जालना जिल्ह्यातील परतूरच्या महिला तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर मुरुम माफियांनी हल्ला केला। तहसीलदार प्रतिभा गोरे यांना माहिती मिळाली होती की परतूरमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन सुरू आहे। त्या माहितीच्या आधारे तहसीलदार प्रतिभा गोरे आणि त्यांची टीम अवैध उत्खनन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेले। त्यावेळी पथकाच्या निदर्शनास आले की मुरुमचे अवैध उत्खनन सुरू असून अवैध वाहतुकीसाठी हायवा वाहनामध्ये मुरुम भरले जात आहेत। या कारवाई दरम्यान तहसीलदार आणि त्यांच्या टीमवर मुरुम माफियांनी अचानक हल्ला केला। त्यांच्यासोबत शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली। या झटापटीत तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या हाताला दुखापत झाली आणि त्या जखमी झाल्या। दरम्यान हल्ल्यानंतर मुरुम माफिया घटनास्थळावरून फरार झाले। त्यानंतर तहसीलदार गोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतूर पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। त्यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। या हल्ल्याच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य महसूल संघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। महसूल संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे। तसेच तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या मुरुम माफियांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्याची मागणी महसूल संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। बरोबर आहे। महसूल पथक आणि पोलीस पथकामार्फत मोठ्या प्रमाणात कारवाया वाढलेल्या आहेत। त्यामुळे जे काही अवैध गौण खनिज वाहतूक करणारे किंवा चोरी करणारे लोक आहेत, कदाचित त्या गोष्टीचा राग मनात धरून हल्ले करण्याचे चालू आहे। काल रात्री परतूर तहसीलदार डॉक्टर प्रतिभा गोरे मॅडम ज्या होत्या अवैध गौण खनिजाच्या विरोधात कारवाई करता गेलेल्या होत्या, तर त्यांचे मुरुम चोरांची जी काही टोळी आहे त्यांच्यामार्फत धक्काबक्की करून त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि यापूर्वीसुद्धा आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कायमस्वरूपी तहसीलदारसोबत एक शस्त्रधारी गार्ड देण्याची विनंती केलेली होती, मागणी केलेली आहे। परंतु अजून काही सशस्त्रधारी गार्ड आम्हाला मिळाले नाही। परंतु पथकासोबत जे काही पोलीस आता जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक पथकासोबत देण्याची सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी कोऑर्डिनेशनचा विषय असेल तर संघटनेमार्फत आम्ही सर्व तहसीलदार आणि एसडीओ साहेबांना सांगितलेलं आहे, ते सुद्धा विषय आमचा मिटलेला आहे। परंतु आमची मुख्य मागणी अशी आहे की जर समजा अशा प्रकारचे जे काही आरोपी आहेत त्यांच्यावरती मोठ्यात मोठी कारवाई होणं गरजेचं आहे। तडीपारसारख्या कारवाई, मोका लावणे, त्याचबरोबर MPDA सारख्या कारवाई त्यांच्यावर जर झाल्या तर 100% अशा अवैध धंद्यामध्ये जे काही इन्क्लूड लोक आहेत त्यांच्यावरती वचक बसेल। परतूरमध्ये ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणचे आमदार असलेले लोणीकर यांनी देखील विधानसभेत मागणी केली की संबंधित जे आरोपी यांच्यावर मकोका लागावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी। ते खरंच एक चांगली गोष्ट आहे। असे जर लोकप्रतिनिधी जर प्रत्येक तालुक्यामध्ये जर असतील आणि असे जर प्रशासनाला जर सपोर्ट करत असतील तर नक्कीच हे जे काही अवैध धंदे आहेत हे बंद होतील। आम्ही महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेमार्फत लोणीकर साहेबांचे खरंच आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी हा जो सेन्सिटिव्ह विषय आहे, उद्या 8 मार्च आहे, महिला दिन आहे, त्याच्या 1 दिवस अगोदर एका महिला तहसीलदारावरती हल्ला झाला आणि ती बाब गंभीररित्या घेऊन त्यांनी विधानसभेमध्ये विषय काढलेला आहे आणि मोका लावण्याची मागणी केलेली आहे की आणि खरोखरच अशा अवैध गुन्ह्यामध्ये जे काही इन्व्हॉल्व लोक आहेत त्यांच्यावरती मोका, तडीपारी आणि MPDA लागणं गरजेचं आहे। परत आम्ही एकदा आमदार साहेबांचे आम्ही धन्यवाद करतो आणि असेच बाकीचे जे काही आमदार आहेत त्यांनी सुद्धा सपोर्ट करावा असे आम्ही विनंती करतो। धन्यवाद।